कोल्हापूर महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर जे त्याच्या मंदिरांसाठी खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूरला आजही कुस्तीची पंढरी समजली जाते. कोल्हापुरी चपला ह्या पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. तर चला तर जाणून घेऊया कोल्हापूरची संस्कृती आणि कोल्हापूरची परंपरा. कोल्हापूरला जाण्याकरता मुंबई, पुणे, नागपूर किंवा अजून कुठल्या शहरामधून ट्रेन इझिली भेटून जातील. मी रात्रीची महालक्ष्मी एक्सप्रेस पकडली, तीही कल्याणवरून 9:30 वाजता. 2 महिन्याआधी ACचं तिकीट काढलं होतं. त्याकरता मला कन्फर्म तिकीट भेटलं होतं. तर तुम्हीही कधी जात असाल तर लवकरात लवकर तिकीट काढा. ACचं तिकीट एक साईडचं 735 रुपये आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस ही तुम्हाला 6:30 वाजता बरोबर कोल्हापूर स्टेशनला उतरवते. तुम्ही कोल्हापूरला येण्याकरता बसनी किंवा तुमच्या प्रायव्हेट व्हेरिकलनी तुम्ही येऊ शकता. पण सगळ्यात भारी ऑप्शन म्हणजे आहे ते ट्रेनचं, कारण की तुम्ही पूर्णपणे रात्रीच्या टायमाला प्रवास करता येतो तुम्हाला. आणि जसं तुम्ही कोल्हापूर स्टेशनला ट्रेननी उतरल्यावर तुम्हाला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराच्या इथं जाण्याकरता खूप साऱ्या रिक्षा इथं आहेत. जर तुमचं हॉटेल मंदिराच्या जवळ असेल तर तुम्हाला 80 ते 100 रुपये भाडं घेतलं जाईल. मंदिरापासून जर हॉटेल तुमचं लांब असेल तर थोडं भाडं जास्त होईल. मी आधीच हरिप्रिय हॉटेल हे बुक करून ठेवलं होतं. मंदिरापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे. तुम्हाला अजूनही खूप सारे इथं ऑप्शन हॉटेलचे आहेत, पण त्यांच्या सीझननुसार त्यांचे रेट हे वर खाली होत असतात. मस्तपैकी आंघोळ वगैरे फ्रेश होऊन खाली नाश्ता करण्याकरता आलो. जर तुम्ही मंदिराच्या आजूबाजूला बघाल ना, खूप सारे छोटे मोठे स्टॉल तुम्हाला इथे बघायला भेटेल नाश्त्याचे. अप्पम, इडली, मेंदूवडा, पोहे, मिसळ यांचे खूप सारे स्टॉल ते लावलेले आहेत. कोल्हापूर भटकण्याची पहिल्या दिवसाची सुरुवात ही आम्ही अंबाबाईचं दर्शन घेऊन कोल्हापूर भटकण्याकरता सुरू केलं. कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे आणि जागृत देवस्थान आहे. चालुक्यकालीन हे मंदिर 1200 वर्षांहून अधिक प्राचीन असल्याचे मानले जाते. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे उत्तम नमुना आहे, जिथे देवी पश्चिमेकडे तोंड करून विराजमान आहे. हे मंदिर 7व्या शतकात चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधलेले आहे असे मानले जाते. तर नंतर यादव आणि शिलाहार राजांनी याचा विस्तार केला. हेमाडपंथी शैलीतील या मंदिरात कोरीव काम, भव्य खांब, अप्रतिम शिल्पकला पाहण्यासारखी आहे. मंदिरात महालक्ष्मीसह महासरस्वती आणि महाकालिकेची मंदिरे आहेत. देवीची मूर्ती एका काळ्या पाषाणात बनवलेली असून ती पश्चिमाभिमुख आहे, जे दुर्मिळ मानले जाते. वर्षातून 2दा म्हणजे जानेवारी आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये सूर्यकिरणे थेट देवीच्या मूर्तीवर पडतात, ज्याला किरणोत्सव असे म्हणतात. हा एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक चमत्कार मानला जातो. हे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वसलेलं आहे. हे मंदिर भक्तांसाठी श्रद्धा आणि दर्शनाचे एक प्रमुख केंद्र आहे, जिथे रोज हजारो भाविक देवीच्या दर्शनाकरता येत असतात. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि आता पुढे निघालो होतो ते म्हणजे ज्योतिबाला. पण कोल्हापूरपासून ज्योतिबा हे मंदिर 20 ते 25 किलोमीटर लांब आहे. इथे जाण्याकरता रिक्षा किंवा बसही आहेत किंवा एखादी प्रायव्हेट गाडी करून तुम्ही इथे जाऊ शकता. पण गाडीचं भाडं हे सीझननुसार वर खाली होत असतं. गाडीवाल्यांचा नंबर इथं मी खाली देईलच, पण तुम्ही जर जाणार असाल त्यांना आधी फोन करून ठेवा, कारण की टायमावर गाडी उपलब्ध होत नाही. दख्खनचा राजा म्हणजे ज्योतिबा कोल्हापूरजवळील वाडी रत्नागिरी येथील सह्याद्री डोंगर रांगेमध्ये श्री क्षेत्र ज्योतिबा हे जागृत देवस्थान आहे. ज्योतिबा हे भगवान शंकराचे रूप मानले जाते. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी एकत्रित येऊन ज्योतिबांचा अवतार घेतला, रत्नासूर राक्षसाचा वध करण्याकरता, अशी आख्यायिका आहे. राणोजी शिंदे यांनी 1730 ज्योतिबांचं भव्य असं हे मंदिर बांधले आहे. येथे भाविक गुलालाची उधळण करतात, त्यामुळे संपूर्ण परिसर हा गुलाबी रंगाने न्हाऊन गेला आहे. हे काळ्या बेसॉल्ट पाषाणापासून बांधलेलं हे मंदिर आहे. ज्योतिबा हे कोल्हापूरच्या अंबाबाईचे बंधू मानले जातात. चैत्र पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते.
ज्योतिबा मंदिराजवळ केदारेश्वराचे मुख्य मंदिर आहे. टेकडीवर यमाई देवीचेही मंदिर आहे. हे महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. कोल्हापूर म्हटलं का आपल्याला कोल्हापुरी चपला आठवतातच. अस्सल चामड्यापासून बनवलेल्या, हाताने शिवलेल्या आणि टिकाऊ चपला म्हणजे कोल्हापुरी चप्पल. त्या चपलींवरची सुबक आकार, नक्षीकाम आणि करारा आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या या कोल्हापुरी चपला. कोल्हापुरी चप्पल म्हणजे ही कोल्हापूरची शान. संध्याकाळ झाली म्हणजे कोल्हापूरकरांचं आवडतं ठिकाण म्हणजे रंकाळा. कोल्हापूरकर याला रंकाळा चौपाटी म्हणून असे संबोधतात. रंकाळा म्हणजे कोल्हापूरकरांचे एक प्रेक्षणीय ठिकाण. या ठिकाणी एक दगडाची खाण होती. त्या खाणीतून जेही दगड निघले ते महालक्ष्मी मंदिर बांधण्याकरता वापरण्यात आले. तलावाजवळील रंकाभैरव या श्री महालक्ष्मी देवीच्या रक्षकाचे मंदिर आहे. त्याच्याच नावावरून या तलावास रंकाळा असे नाव पडले. संध्याकाळी या ठिकाणाला तर यात्रेचे स्वरूप असते. विविध ठिकाणावरून येणारे पर्यटक येथे भेट देत असतात. कोल्हापूर शहरातील आजचा आमचा दिवस दुसरा. आज आम्ही चाललो होतो आदमापूरला, म्हणजे संत श्री बाळूमामांच्या दर्शनाकरता. आदमापूर हे गाव कोल्हापूरपासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जाण्याकरता बस, रिक्षा किंवा तुम्ही एखादी प्रायव्हेट व्हेरिकल करून तुम्ही इथे जाऊ शकता. संत बाळूमामा कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर गाव येथील धनगर समाजाचे एक थोर संत आणि सिद्धपुरुष. अत्यंत साधे जीवन जगून त्यांनी अखंड नामस्मरण आणि मानवी कल्याणाचा मार्ग दाखवला. बाळूमामाच्या नावानं चांग भलं हा त्यांचा मुख्य मंत्र होता. बाळूमामांनी आपल्या मेंढ्यांसह कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात भटकंती करत लोकांचे दुःख दूर केले. माणसाने माणसासारखे वागावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनेक चमत्कार केले. त्यांना भाकिदा असे म्हणतात, म्हणजेच भविष्यवाणी ह्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या भक्तांचे दुःख दूर केले. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर गाव येथील त्यांची समाधी आहे, जिथे आजही एक मोठे मंदिर आहे आणि आजही बाळूमामांच्या दर्शनाकरता लाखो भाविक येत असतात. शाहू पॅलेस हे कोल्हापूर शहरातील एक मानबिंदू आहे. छत्रपती शाहू महाराजांचे हे निवासस्थान होते. आता सध्या हे वास्तू संग्रहालय म्हणून याचा उपयोग करण्यात आला आहे. अंबाबाईच्या मंदिरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हे शाहू पॅलेस आहे. हे बघण्याकरता सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 अशी याची वेळ आहे आणि प्रत्येकाचे 50 रुपये तिकीट आहे. इथे आतमध्ये फिरण्याकरता कुठलीच गाडी वगैरे घेऊन जाऊ शकत नाही, पण इथे आतमध्ये फिरण्याकरता घोडागाडीचा आपण वापर करू शकतो. पॅलेसच्या आतमध्ये कुठलंच फोटो शूटिंग किंवा व्हिडिओ काढता येत नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. शाहू पॅलेस एक भव्य ऐतिहासिक स्मारक व संग्रहालय. याची निर्मिती 1877 ते 1884 दरम्यान झाली. चार्ल्स मार्ट यांनी हा राजवाडा डिझाईन केला आहे. 8 कोनांची रचना असलेला हा राजवाडा काळा पॉलिश केलेल्या दगडाने बनवलेला असून यात घुमट आणि टावर आहे. पॅलेसच्या तळमजल्यावर श्री छत्रपती शाहू संग्रहालय आहे. यात शाहू महाराजांचे दुर्मिळ फोटो, तत्कालीन वस्त्रे, शिकार केलेले प्राणी, चांदीचे सिंहासन प्रदर्शनासाठी ठेवले आहेत. पॅलेसच्या मध्यभागी एक भव्य दरबार हॉल आहे, जिथे छत्रपतींचे सिंहासन आहे. हॉलमधील काचेच्या खिडक्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनशैलीतील प्रसंगाचे चित्र केले आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कोल्हापूर घराण्याचे वंशज आजही राहतात, तर तळमजला पर्यटकांसाठी खुला असतो. राजवाड्याच्या बाहेर सुंदर बाग, कारंजे, कुस्तीचे मैदान आहे. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील कुस्तीचे माहेरघर मानले जाते, जिथे राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला राजर्षी देऊन विशेष प्रोत्साहन दिले. येथील ऐतिहासिक खासबाग मैदान आणि अनेक जुन्या तालमींमुळे कोल्हापूरची कुस्तीची परंपरा जगभर प्रसिद्ध आहे.
कोल्हापूरचे खाशाबा जाधव यांसारखे ऑलिम्पिक पद विजेते आणि अनेक महाराष्ट्र केसरी मल्ल देखील या कोल्हापूरने दिले आहेत. पारंपरिक लाल मातीतील कुस्ती जपतानाच आता कोल्हापूरकरांनी मॅटवरील अत्याधुनिक कुस्ती ही आत्मसात केली आहे. दरवर्षी येथे अनेक मोठ्या कुस्तींचे मैदानं म्हणजेच दंगल भरवली जातात. यामुळेच कोल्हापूर शहराला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारे सुंदर अशी 2 दिवस कोल्हापूर शहराची भटकंती झाली आणि लगेच त्याच रात्री 8:50च्या गाडीने म्हणजेच महालक्ष्मी एक्सप्रेसने कल्याणच्या दिशेने घरी निघाली.